या बाबतीमध्ये एक 4-5 दिवसापूर्वीच आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्या इन्फॉर्मेशनवरून आपण चौकशी करणं सुरू केलं होतं. जे या ठिकाणचं शोरूम आहे त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं, परंतु ते उपस्थित राहिलेले नव्हते आणि अशा संशयास्पद हालचाली असल्यामुळे आपण त्यावर लक्ष ठेवून होतो. बाकीच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कारवाई झाली त्याच्याप्रमाणे आपण तात्काळ या ठिकाणी फिर्यादी शोधून त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 9 16/25 याप्रमाणे फसवणुकीचा आणि MPID कलम 3 आणि 4 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या आरोपीच्या अकाउंटची पण माहिती मिळालेली होती कंपनीच्या, तर ते अकाउंटसुद्धा आपण फ्रीज केलेलं आहे आणि आपली FIRमध्ये जवळपास 68 लाख रुपये रकमेची फसवणूक झालेली आहे आणि आपण 1,77,00,000 रुपये फ्रीज केलेले आहे. ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़।